बातमी आहे शिर्डीतून। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। काही दिवसांपूर्वी जलील यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई असा मोर्चा काढला होता। हा मोर्चा ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर छत्रपती संभाजीनगर नावाचा उल्लेख असलेले अनेक फलक जे होते त्यांना काळं फासण्यात आलं। समाज माध्यमांमध्ये हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या असून जलील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। जोपर्यंत पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही इम्तियाज जलीलवर, तोपर्यंत आम्ही येथून आमचा ठिय्या संपवणार नाहीये। या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरूच असणार आहे आणि इम्तियाज जलीलला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो, आज आम्ही फक्त तुझ्यावर गुन्हा दाखल करायला आलेलो आहोत। जर तू हे कृत्य असंच जर चालू ठेवलं, या छत्रपती शिवरायांच्या भूमीत राहून त्यांचा अपमान जर करत असेल तर तुला तुझ्याच भाषेत उत्तर दिलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।